इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम तसेच फेरीवाले टपऱ्या अनधिकृत स्टॉल्स यांच्या विरोधात अतिक्रमण विरोधी झिरो टॉलरन्स धोरणाअंतर्गत धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून मात्र अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत पश्चिमेकडील होम प्लॅटफॉर्म ते परांजपे कॉम्प्लेक्स आदी रस्त्यावर उभारण्यात आलेले अनेक अनधिकृत टपऱ्या दुकाने स्टॉल्स आदींवर कारवाई का होत नाही असा प्रश्न देखील नोकरी तसेच कामधंद्यानिमित्त इतरत्र ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांना पडला असून अंबरनाथ नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सदर रोडवरील सर्रासपणे उभारण्यात आलेली टपऱ्या अनधिकृत दुकाने स्टॉल्स यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल देखील यावेळेस नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। तसेच शहरातील विविध भागात इतरत्र कारवाई होत असताना मात्र वाहतूक कोंडीस खऱ्या अर्थाने जबाबदार असणाऱ्या सदर अंबरनाथ पश्चिमेकडील होम प्लॅटफॉर्म ते परांजपे कॉम्प्लेक्स आदी रस्त्यावरील उभारण्यात आलेली अनेक अनधिकृत टपऱ्या स्टॉल्स हे सदर परिसराअंतर्गत असणारे झोपडपट्टी दादा यांच्या माध्यमातून अनधिकृत उभारण्यात आलेल्या टपऱ्या स्टॉल्स हातगाड्यांना संरक्षण मिळावे याच प्रमुख उद्देशातून हजारो रुपयांची करण्यात येत असणारी उघरणी तसेच परिणामी सदर उघरणीच्या माध्यमातून स्वयंघोषित काही नेते पालिका कर्मचारी अधिकारी तसेच झोपडपट्टी दादा यांना मिळणारा आर्थिक मोबदला याच कारणामुळे सदर परिसरातील अनधिकृत टपऱ्या टॉल्स यांच्यावर कारवाई होत नसल्याची शहरभर चर्चा आहे। तसेच दिवसभर रहदारीच्या अनुषंगाने सुरू असणारा सदर रस्ता उभारण्यात आलेल्या अनधिकृत स्टॉल्स फेरीवाले तसेच टपऱ्यांच्या अनुषंगाने पादचाऱ्यांना चालणे देखील कठीण होत असून अलीकडेच काही महिन्यांपूर्वी अंबरनाथचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना देखील सदर परिसराअंतर्गत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी करण्यात आलेल्या व्हिजिटच्या अनुषंगाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। तसेच सदर परिसराअंतर्गत सदर टपऱ्या तसेच अनधिकृत स्टॉल्सच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने एखादी अग्नितांडव रूपी दुर्घटना अथवा एखादा मोठा अपघात घडल्यास अँब्युलन्स अथवा फायर ब्रिगेडची गाडी कशी पोहोचणार याबाबत देखील तर्कवितर्क नागरिकांमध्ये लढवण्यात येत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे। तसेच गत अनेक वर्षांपासून राजकीय हस्तक्षेपाच्या अनुषंगाने तथा आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम विरोधी पथकात असणारी अनेक कर्मचाऱ्यांची ठाण मांडून बसल्याने न होणारी बदली तसेच अनधिकृत बांधकाम विरोधी पथकातील काही कर्मचाऱ्यांची तथा त्यांच्या नातेवाईकांची सर्रासपणे उभारण्यात आलेल्या अनेक अनधिकृत टपऱ्या स्टॉल्स यामुळे कुंपणच शेत खाते काय असा सवाल देखील यावेळेस नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे। परिणामी अंबरनाथ नगर परिषदेच्या हाकेवर असणाऱ्या सदर रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे स्टॉल्स हातगाड्या यांच्यावर कारवाई कधी आणि केव्हा असा सवाल देखील नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।